चला आज बनवलेली आहे कॉफी. आता तसं तर आम्ही नेहमी कॉफी पित नाही, परंतु आज का बनवलेली आहे तर तेच सांगते. त्या अगोदर एक पार्सल आलं आहे, ते ओपन करून घेते. तर सायकलचा जो सीट असते ती मागवलेली होती. माझ्या मुलीच्या सायकलची सीट खराब झाली होती, म्हणून मिशोवरून ही मी नवीन सीट मागवलेली आहे. याची लिंक पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर बघा पटकन सीट लावून घेतली. खूप छान आहे आणि व्यवस्थित कम्फर्टेबल आहे. त्यानंतर आज गावाकडून भरपूर दूध आणलं होतं, जवळजवळ 2 लिटर दूध होतं. मग म्हणलं आज कॉफी बनवूया. आणि नेहमी कसं थोडं दूध असतं, त्यामुळं कॉफी बनवता येत नाही. ते चहा आणि मुलांना खाण्यातच जातं. म्हणून म्हटलं आज छान मस्तपैकी जास्त दूध आहे तर मग घट्ट अशी कॉफी बनवूया. मग कॉफी बनवून घेतली. त्यानंतर स्वयंपाकाची तयारी. स्वयंपाकामध्ये आज जेवणामध्ये होती मटकीची भाजी, मोड आलेल्या मटकीची भाजी. उन्हाळ्यामध्ये तर छान मोड येतात मटकीला, परंतु जर हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये मटकीला छान मोड आणायचे असेल तर काय करायचे, कोणत्या टिप्स वापरायच्या हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मटकीची भाजी बनवली आणि सोबतच वरण बनवलेलं आहे. त्यानंतर थोडा वेळ शिल्लक होता, म्हटलं आज ज्वारीचं दळण करून घेऊया, म्हणजे नंतर आठवडाभर टेन्शन नाही. मग मी ज्वारीचं दळण नीट करायला घेतलं. मी काही असं काम करायला लागले की याची लोडबुड मध्ये मध्ये चालू असते आणि माझं एक्स्ट्राचं काम वाढवून ठेवतो. इकडे तिकडे पसारा करतो आणि मग ते साफ करायला माझा बराचसाच वेळ जातो. म्हणजे एक काम करण्यासाठी मला जर 1 तास लागणार असेल तर त्यासाठी मला अर्धा तास एक्स्ट्रा लागतं. त्यानंतर थोडंसं बाहेर काम होतं, मुलांनाही थोडंसं फिरवून आणायचं होतं. म्हणजे चला थोडंसं बाहेर जाऊन फिरून येऊया आणि जे काही गोष्टी खरेदी करायच्या होत्या त्यासुद्धा घेता येतील. मग मार्केटमध्ये गेलो, एका शॉपमध्ये गेलो, तिथे काही गोष्टी खरेदी करायच्या होत्या त्या घेतल्या आणि येता येता दळणसुद्धा दळून आणलं. त्यानंतर घरी आल्यानंतर डब्बा खूप गरम होता म्हणून तो ओपन करून ठेवला. तर असा काहीसा होता आजचा आमचा दिवस.